गुड मॉर्निंग. येस, फर्स्ट स्टुडंट दिसला की आपण स्टार्ट करणार आहे. येस, फर्स्ट स्टुडंट आलेला आहे. लेट्स स्टार्ट अवर लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक जोक सांगणार आहे. काही वर्षांपूर्वीचा प्रसंग, साधारण 3-4 वर्षांपूर्वी एक जोक खूप फेमस झाला होता. सगळीकडे तोच जोक चालायचा. म्हणजे जोक असा होता की एक वाक्य असायचं, फेसबुकला, व्हॉट्सअपला, कुठेही तेच यायचं की साइन कॉस थिटा हे शिकून आमचं अर्ध आयुष्य उलटलं, पण त्याचा वापर कुठे करायचा अजून समजलं नाही. आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळायचा, कारण त्याचा वापरच व्हायचा नाही ना रेग्युलर जीवनामध्ये, आयुष्यामध्ये. मग ती शिकायचं कशासाठी? का म्हणून 9वी-10वीला एवढी डोकेफोड केली? साइन थिटा, कॉस थिटा, साइन 90, साइन 30, साइन 60, काय होतं हे सगळं? हा साइन बाय काय साइन बाय कॉस इक्वल टू टॅन, काय होतं हे सगळं? कोसेक सेक कॉट काय होतं? असा एक मोठा प्रश्न असायचा. तर त्याला छान प्रतिसाद पण मिळत होता. पण नंतर असं लक्षात आलं, की काही अभ्यासू व्यक्तींनी त्याच्यावरती उत्तर दिलं. आणि त्यांनी असं सांगितलं, की साइन कॉस थिटा हे वापरलं जात नाही आयुष्यात असं नाहीये. ते फक्त गणितात नाहीये. त्याचा वापर जो आहे, तो वापर उदाहरणार्थ काही महत्त्वाच्या ठिकाणी होतो. उदाहरणार्थ चित्रपटांमध्ये जे व्ही-एफ-एक्स वापरले जातात, त्यामुळे त्याचा वापर होतो. आणि अशा ठिकाणी जर वापर होत असेल आणि जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेला नसाल, तर त्याच्यामुळे साइन कॉस थिटाचा दोष नाहीये किंवा अभ्यासक्रम तयार करणाऱ्या व्यक्तीचा दोष नाहीये, असं एक उत्तर दिलं जायचं. पण तो जो विनोद प्रसिद्ध झाला त्याच्यामागचं कारण हे होतं, की जे शिक्षण आम्ही घेतोय त्याचा उपयोग काय? हा त्यातला मूळ प्रश्न होता. आता नेमका तसाच विषय आहे, लक्षात घ्या. कुठलीही गोष्ट, काही शिकलं त्याचा उपयोग काय? म्हणजे समजा काही उद्योगपतींचा एक मी पाहत होतो, वाचत होतो थोडंसं. उद्योगपतींचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? तर त्यामध्ये एका प्रसिद्ध उद्योगपतीचं नाव होतं. नाव घेत नाही मी. एका प्रसिद्ध उद्योगपतीचं असं नाव होतं, की त्यांनी आपल्या लहान मुलाला हे सांगितलं, 8 वर्षांच्या मुलाला, की इतिहास हा विषय बाजूला ठेवून दे. कुणी कोणाला मारलं आणि कुठे काय लढाया झाल्या, याचा आत्ताच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. पण लक्षात घेऊयात आपण, अशी माणसं चुकतात. त्यांचं हे म्हणणं होतं, की या इतिहासाचा वास्तव जीवनामध्ये काहीच उपयोग नाहीये. पण अशी माणसं चुकीची ठरतात. ती कशी चुकीची ठरतात? तर ते आपण पाहणार आहे या संपूर्ण टॉपिकमध्ये, ज्या टॉपिकचं, ज्या प्रकरणाचं नाव आहे उपयोजित इतिहास. या टॉपिककडे वळण्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. एक पहा, समोर शब्द आलाय ज्ञान. काही असलं, कुठली गोष्ट असली तर पहिल्यांदा याची माहिती मिळवली जाते आणि त्या माहितीचं आपल्या मनावर संस्करण केलं जातं. याला म्हणायचं ज्ञान. काही असू द्यात, कुठली गोष्ट असू द्यात. ते मनावर बिंबवल्यानंतर, संस्करण झाल्याच्या नंतर ती समजून घेतली जाते माहिती. हे फक्त समजून घ्यायचं बरं का, हे पाठ नाही करायचं तुम्हाला. हे डी-एड, बी-एड, एम-एड कॉलेजेसमध्ये ते शिकवलं जातं. डी-एस-एम वगैरे तिथे शिकवलं जातं ते. फक्त तुम्हाला आपल्या प्रकरणाकडे वळायचं त्यासाठी ते सांगतोय. आकलन. म्हणजे त्याची माहिती मिळवल्यानंतर ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे जसं बघा, मी मागे एकदा तुम्हाला उदाहरण दिलं होतं. पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळे खड्डा पडलेला आहे पुढे. पावसामुळे खड्डा पडलाय किंवा खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे. हे झालं तुमचं ज्ञान.
तुम्ही तुमच्या आधी कोणीतरी चालत चालत तिथे जाऊन तिथे घसरून पडलेलं आहे, म्हणजेच तिथं गेल्यावर घसरून पडत आहे हे तुम्ही पाहिलं आहे, किंवा हे तुम्हाला कोणीतरी सांगितलं आहे, किंवा हे तुम्ही कुठेतरी वाचलं आहे. हे झालं तुमचं समजून घेणं, तुमचं आकलन. आणि मग तिसरी महत्वाची गोष्ट जी इथं मला तुम्हाला शिकवायची आहे ती आहे उपयोजन. त्याचा वापर आयुष्यामध्ये करणे. हे जे ज्ञान आहे, हे जे आकलन आहे, त्याचा वापर स्वतःच्या आयुष्यात करायचा आणि त्या माध्यमातून ती गोष्ट घडवायची, आणि ती जी गोष्ट आहे ती गोष्ट समाजापर्यंत पोचवायची. ती या खड्ड्यामध्ये पडत आहे, बाजूने चला. उपयोजन. इतिहासाचं सुद्धा ज्ञान झाल्यानंतर, आकलन झाल्यानंतर त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे, त्याचा आयुष्यात वापर करता आला पाहिजे. पण वापर करायचा म्हणजे कसा, तर लक्षात घ्या, त्या उपयोजनाच्या नियमित सरावातून आपल्याला त्या एखाद्या गोष्टीमध्ये तयार होतं कौशल्य. मी तुम्हाला 14 वर्ष शिकवत आहे, म्हणजे माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये 14 वर्ष होत आहेत. तर मी 14 वर्ष जे शिकवत आहे, हे 14 वर्षांचं शिक्षण मी देत असताना हे प्रत्येक वेळी माझ्या ज्ञान आणि आकलनाचं मी जे उपयोजन करत गेलो, उपयोजन करत गेलो, त्यामुळेच बघा आज मी तुमच्या समोर पुस्तकातील ज्ञान, त्यानंतर या सगळ्या सेटअपचं, ऑडिओ व्हिज्युअलचं सगळं हे आकलन, आणि या सगळ्याचा एकत्रित उपयोग करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं उपयोजन हे मी माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे. तेव्हा या 14 वर्षांचा इतिहासाचा अशा पद्धतीने इथे फायदा झालेला दिसतोय. तसं ते कौशल्य, आणि हे जेव्हा वारंवार वारंवार केलं जाईल तेव्हा मला याच्यातल्या चुका लक्षात येतात, किंवा याच्यामध्ये सुधारणा होत जाते, त्यातील कौशल्य वाढत जातं. तुम्हाला लक्षात असेल बघा, आपलं जे 10वीचं पहिलं लेक्चर होतं त्यामध्ये मी दिसत नव्हतो, फक्त आवाज होता. पुढच्या लेक्चरला बॅकग्राऊंड बदललं, ग्रीन कापड आलेलं आहे. त्याच्या पुढच्या लेक्चरला मी दिसायला सुरुवात झाली. आता किंवा आपण नंतर बघा, जे आपण पोस्ट तुम्हाला मी पाठवत होतो त्या आधीची वेगळ्या पद्धतीची होती, आता वेगळ्या पद्धतीची आली आहे. नेहमी काहीतरी उपयोजन करणं आणि ते वाढवत जाणं, त्यातून आपलं कौशल्य वाढत जातं, त्या विषयातील, त्या कामातील आपली गती वाढत जाते. मग अभिरुची, आणि मग त्या विषयामध्ये अभिरुची म्हणजेच आपली प्रचंड मोठी इच्छाशक्ती आपली त्यामध्ये गुंतते, त्याच्याविषयी आवड तयार होते, तो आपला छंद होतो. व्यसन हा शब्द खरं तर वाईट अर्थाने वापरला जातो, पण एखाद्या चांगल्या गोष्टीचं व्यसन लागणं म्हणजे अभिरुची, आणि त्याच्यातून आपण एखादी नवीन गोष्ट मांडणं, ती गोष्ट सादर करणं, याचा अर्थ अभिव्यक्ती. किंवा अशा पद्धतीच्या या आहेत, खरं याला अध्ययनाच्या पायऱ्या म्हटलं जातं, शिक्षणामध्ये वापरल्या जातात. ज्या ज्या पायऱ्या आहेत यांच्यापैकी जसं मी तुम्हाला सांगितलं, जी तिसरी पायरी आहे तिथे तुम्ही येणार आहात. तिसरी पायरी आहे ती म्हणजेच उपयोजित इतिहास. काय काय आहे याच्यामध्ये, तर या प्रकरणामध्ये तुम्ही पाहणार आहात उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमध्ये विषयांमधील संशोधन. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्र. अशा 5 मुद्द्यांवर आधारित हा टॉपिक असणार आहे. आपण सुरुवात करूयात पहिल्या टॉपिकला, त्यातल्या पहिल्या भागाला, आणि तो पहिला भाग आहे तो म्हणजे उपयोजित इतिहास. मुळात उपयोजित इतिहासाला शब्द, पर्यायी शब्द जो वापरायचा आहे तो काय आहे, तो आहे जनांसाठी इतिहास. जन म्हणजे कोण, तर जन म्हणजे सर्वसामान्य जन, म्हणजेच पब्लिक. म्हणून तिथे पब्लिक हिस्ट्री हा शब्द बघा पर्यायी शब्द दिलेला आहे. इंग्रजीमध्ये पब्लिक हिस्ट्री हा शब्द वापरलाय, मराठीमध्ये जनांसाठी इतिहास. तर जनांसाठीला ते आणखी थोडं सोपं करू शकले असते, सर्वसामान्यांसाठी इतिहास किंवा सर्व जनांसाठी इतिहास, असं काहीतरी करता आलं असतं. जनांसाठी इतिहास म्हणजे खूपच पुस्तकी होऊन गेला, पण ठीक आहे, हरकत नाही. लोकांसाठी इतिहास, पब्लिक लोक, शेवटी लोकशाही आहे त्यामुळे लोकांसाठी इतिहास म्हणायला काहीच हरकत नव्हती, तोही शब्द वापरायला, पण हरकत नाही. जनांसाठी इतिहास हा शब्द वापरलेला आहे, पब्लिक हिस्ट्री. या मागे विचार काय आहे नेमका, ही थीम काय आहे ते समजून घेऊयात आपण.
एक मिनिट, मला एक सांगा, थांबा, मला एकदा चेक करू द्यात. स्क्रीन शेअरिंग चालू आहे ना? ओके ओके ओके. 4 विद्यार्थी पण दिसत आहेत. ठीक आहे. नाही, ते जरा मनामध्ये तो विषय राहिलेला आहे. मागे एकदा असं झालं होतं की लेक्चर चालू होतं आणि स्क्रीन शेअरिंग राहून गेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे ते मनामध्ये शंका आली की म्हटलं चेक करून पाहावं, नाहीतर पूर्ण लेक्चर संपून जायचं. विचार हा आहे की भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, जे काही भूतकाळात घडलेलं आहे, जे काही तुम्ही शिकलेला आहात, इयत्ता 5वी ते इयत्ता 9वी पर्यंत, म्हणजे सुमारे 13 अब्ज वर्षांचा इतिहास, विश्वाच्या निर्मितीपासून ते 2002 सालापर्यंतचा इतिहास जो काही तुम्ही शिकलेला आहात, त्याचा उपयोग वर्तमान काळात आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा हा विचार आहे. आता याचं मी उदाहरणं वगैरे लगेच देत बसत नाहीये. याचं कारण असं आहे की याच्या उदाहरणांवर आधारित वेगवेगळे विषय घेऊन त्याची उदाहरणं तुम्हाला पुढे आहेत. त्यामुळे आपण पुढे जाऊया. जनांसाठी इतिहास म्हणजे काय? लक्षात घ्या, एक खूप मोठे गैरसमज आहेत इतिहासाबाबत. काय असतात गैरसमज लोकांच्या मनात? तर इतिहास हा जो विषय आहे, हा फक्त इतिहासकारांसाठी आणि या विषयाचा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठीच फक्त महत्वाचा असतो. आणि मोठ्या माणसांमध्ये हा गैरसमज असतो बरं का, की हा फक्त यांचाच विषय आहे. हे काही सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं काम नाहीये. त्याचा दैनंदिन जीवनामध्ये काही उपयोग नसतो. अंधश्रद्धा आहे त्या सगळ्या. त्याचा इतिहास जो आहे तो विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही. म्हणजे बिझनेस वगैरे सुरू करायचा कशाला पाहिजे इतिहास? बिझनेस सुरू करायचा. काय करायचंय? अल्लाउद्दीन खिलजीने, त्या मोहम्मद घोरीने काय केलं? त्या अकबराने काय केलं? बाजीराव पेशव्यांनी काय केलं? काय करायचं? असं म्हणजे अज्ञानातून उभे राहिलेले प्रश्न असतात. अशा गैरसमजांवर मात करत, हेच 4 गैरसमज नाही, असे अनेक गैरसमज. या सगळ्यांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानाशी, वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजेच जनांसाठी इतिहास. हा उपयोजित इतिहास हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे इतिहासाचं ज्ञान वेगळं, इतिहासाचं उपयोजन आणि इतिहासाचं उपयोजन हे आजच्या काळात कसं महत्वाचं आहे ते पाहणं. म्हणजे गंमत तुम्हाला मी सांगतो की शिवरायांचा इतिहास जो आहे, त्या इतिहासाचा आजच्या काळात कसा वापर करायचा या संदर्भात मी स्वतः एक पुस्तक लिहिलं. शिवपुनर्जन्म मनामनात. 2014 मध्ये ते प्रकाशित झालेलं होतं. आपल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शिवरायांचे वंशज, कोल्हापूर गादीचे वारसदार युवराज, म्हणजे भाविकातील छत्रपतीच म्हणूयात आपण, युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, तर त्यांच्या हस्ते ते प्रकाशन झालेलं होतं. मुळात ती थीमच ही होती की इतिहास म्हणून तुम्ही बाजूला ठेवू नका, त्याचा वापर आजच्या आयुष्यात कसा करता येईल हे सांगा. एक छान उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता शिवरायांचा इतिहास म्हटलं तर काय आहे? तलवार ढाल आहे, तोफा आहेत, घोडे आहेत, हत्ती आहेत, वगैरे वगैरे लढाया आहेत. मूळतः हा इतिहास सांगितला जातो. पण एक छानसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा. त्याच लढाईमधलं सांगतो. मुलांना ते आवडतं म्हणून त्यातलं सांगतो. मी काही जनकल्याणातल्या गोष्टींकडे आत्ता वळत नाही. तेच उदाहरण मी तुमच्यापर्यंत मांडतो बघा. ज्यावेळी शिवरायांची अफजल खानासोबत भेट झाली, त्या भेटीच्या बाबतीमध्ये 2 शब्द वापरले जातात. एक शब्द आहे तो म्हणजे दगाबाज आणि दुसरा शब्द आहे तो म्हणजे दगलबाज. दगाबाज म्हणजे काय आणि दगलबाज म्हणजे काय याच्यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे. दगाबाज म्हणजे कोण? की जो ठार मारायला आलेला आहे. आणि दगलबाज म्हणजे कोण? की जो माणूस समोरच्याचं ठार मारण्याचं कपट ओळखून त्याच्यावर प्रत्युत्तर देतोय, तो दगलबाज. अफजल खान दगाबाज होता. तो दगा देण्यासाठी आला होता. मनात ठरवून आला होता शिवाजी राजांना ठार मारायचं, शिवरायांना संपवायचं, शिवरायांना मारून टाकायचं. त्याच्या मनातील हे दगाबाजीचं कपट ओळखून त्याच्यावर उत्तर म्हणून शिवरायांनी जेव्हा त्याला उत्तर दिलं आणि त्याला ठार मारलं,
तेव्हा त्यांना म्हटलं जातं दगलबाज शिवाजी. दगलबाज शिवाजी नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिलेले प्रबोधनकार ठाकरे यांनी, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील. दगलबाज शिवाजी. आणि त्यामुळे त्यांनी दगावत आणि दगलबाज या दोन्ही शब्दांचा फरक सुरुवातीलाच दिलेला आहे. मग याचा आजच्या काळात समजा वापर करायचा झाला तर विचार करा, समजा एक बिझनेस उभा करत आहोत आपण आणि त्या बिझनेसला एखादा मोठा बिझनेस त्या ठिकाणी आला, मोठा, आणि त्याच्या खाली आपला बिझनेस जर भरडला जात असेल किंवा समजा कोणीतरी जाणीवपूर्वक तो बिझनेस भरडवला जात असेल कोणाकडून तरी, तर ती दगाबाजी लक्षात घेऊन त्या दगाबाजीच्या विरोधात स्वतः काहीतरी डोकं चालवणं म्हणजे दगाबाजी नाही होणार ना, त्याला दगलबाजी म्हटलं गेलं पाहिजे. हा शिवरायांकडून घ्यायचा आदर्श आहे. ही इतिहासाची आपल्यासोबत जोडलेली नाळ आहे. येतंय लक्षात? तर हा आहे जनांसाठीचा इतिहास. परदेशांमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठीचा इतिहास जो आहे तो शिकवण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात, वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जातात. भारतामध्ये जे असं ठिकाण आहे, परदेशात तर सुरुवात झालेलीच आहे सगळी. भारतामध्ये असं ठिकाण आहे ते आहे बंगळुरूला, बेंगलोर ज्याला आपण म्हणतो. नकाशात दाखवले ते ठिकाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बेंगळुरू येथे बंगळुरूला सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा एक स्वतंत्र विभाग आहे. सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री, जनांसाठीचा इतिहास, वापर, आयुष्यात कसा वापर करायचा, उपयोजन करायचं याचा इतिहास आणि त्या विषयातले प्रकल्प आहे त्याचे संशोधन इथं केलं जातं. म्हणजे गंमत बघा, फक्त इतिहासात काय घडलं हे नाही इथं पाहिलं जात, तर इतिहासात हे घडून गेलेलं आहे, त्याचा सामान्य जीवनामध्ये आपल्याला आज काय वापर करायचा आहे, आज काय वापर करायचा आहे, भविष्यात काय वापर होऊ शकतो त्या इतिहासाचा, याच्यावर संशोधन होतं इथे. आणि संशोधन शास्त्र शुद्ध पद्धतीने असतं. याचाच अर्थ इतिहास हा विषय इतिहास म्हणून बाजूला टाकता येत नाही, त्याचा वर्तमान आणि भविष्यामध्ये खूप महत्वाचा संबंध आहे. आणि अर्थातच एका वाक्यात सांगायचं झालं तर जुन्या काळातील नैतिक मूल्य न शिकवता फक्त विज्ञान शिकवलं तर अनेक मुलं अशी आहेत की जे आपल्या आई बाबांना भारत देशात ठेवून विदेशात निघून गेलेली आहेत. कारण इतिहासातील नैतिक मूल्य त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. म्हणून इतिहास महत्वाचा आहे. इतिहासाच्या ज्ञानाची आवश्यकता काय काय आहे, आवश्यकता कशासाठी इतिहास गरजेचा आहे पाहूयात आपण. वर्तमान काळातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, म्हणजे उदाहरणार्थ अजमल कसाब आणि त्याचे साथीदार यांनी भारतावर हल्ला केला, समुद्र किनाऱ्याच्या माध्यमातून ते आतमध्ये शिरले. तर वर्तमान काळामध्ये या इतिहासातून आपण काय धडा घ्यायचा, तर आपली जी सीमा आहे, समुद्री सीमा आहे, ती सुद्धा भरभक्कम असायला हवी. अर्थातच आवश्यकता सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. या पूर्वी ज्या घटना होऊन गेलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून निर्णय घेता येतो नवीन काय करायचंय ते. म्हणजे बघा ना, काही वेळ असं होतं की आपण कला क्षेत्र किंवा क्रीडा क्षेत्राचा आपण आधार घेतो आणि असं म्हणतो की पाकिस्तानमध्ये जे लोक आहेत त्या लोकांना भारतामध्ये येऊ दिलं पाहिजे, त्यांना खेळू दिलं पाहिजे, त्यांना संगीत सादर करू दिलं पाहिजे, त्यांना विनोद सादर करू दिले पाहिजेत. कलाकार म्हणून किंवा या गोष्टींसाठी काही अडचण नाहीये. पण जर या गोष्टींमधून जर भारतातील पैसा पाकिस्तानमध्ये जात असेल आणि पाकिस्तान मधला पैसा समजा दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला गेला असेल तर ते करायचं का, हे विश्लेषण, याचं विश्लेषण करावं लागतं. तुम्ही कला क्षेत्र क्रीडा क्षेत्राला महत्व देणार की तुम्ही राष्ट्रीय हिताला महत्व देणार, की मग देशासोबत पाकिस्तान सोबत पूर्ण संपर्क तोडून टाकायचा, मोठा प्रश्न आहे हा. म्हणजे मागे मी असं एक छान वाचलं होतं वृत्तपत्रामध्ये, माहिती होती की
सध्या आपल्या भारतात जे पेट्रोल डिझेलिंग जे काही येतं ते समुद्रामार्गे येतं इराण इराक मधून. तर ते जहाजामध्ये लोड करणं परत हे करणं किंवा काही पाईपलाईन्स पण आहेत, असे काही वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. पण जर पाकिस्तानची भूमी जी आहे तिथं जर आपले जे आहे वैर जे आहे शत्रुत्व आहे ते संपलं आणि तिथून जर डायरेक्टली ते भारतामध्ये पोहोचलं या पाईपलाईन्स, तर आपल्या देशामधलं जे पेट्रोल आहे त्याची किंमत 30-35 पर्यंत उतरू शकते. सध्याची 105 रुपये आहे ते 30-35 रुपयांवर येऊ शकते. मग आपल्याला भविष्यात काय करायचं या संदर्भात हे दिशादर्शक आहे ना इतिहास. आता हा इतिहास पहा. समोर मी तुम्हाला रामायणाचा एक प्रसंग दाखवतोय. जिथे रामाने एक बाण सोडलाय आणि तो रावणाला लागत आहे आणि रावण मरण पावत आहे. हा जो प्रसंग आहे याच्यातून काय शिकता येतं? तुम्ही कितीही मोठे लंकाधीश म्हणजे सोन्याच्या लंकेचे मालक असाल, तुम्ही कितीही मोठे मातृभक्त शिवभक्त असाल, तुम्ही कितीही मोठे असाल, काही असेल तुमचं प्रचंड 10 डोक्यांचा म्हणजे 10 डोकी म्हणजे ती अशी 10 डोकी नाही. 10 डोकी जेवढा विचार करू शकतील तेवढा विचार एका डोक्यात सामावलेला एवढा बुद्धिमान माणूस. एकाच प्रश्नाचा 10 पद्धतीने विचार करणारा माणूस. एवढा मोठा रावण आणि हा रावण जो आहे हा रावण ज्यावेळी तो रावण एका वनवासातील एका व्यक्तीला सामान्य मानतो आणि त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो आपल्या सत्तेच्या जोरावर, तेव्हा एक सर्वसामान्य वनवासातील माणूस कशा रीतीने उभा राहतो आणि तो त्याला ठार मारू शकतो हा इतिहास आपल्या समोर येतो. म्हणजे लक्षात घ्या इथे अर्थात राम ही संकल्पनेची पुढे देव म्हणून मानली गेलेली आहे किंवा भारतामध्ये त्यांना देव मानलं जातं. पण फक्त इतिहास म्हणून पाहिलं गेलं तर इतिहासामध्ये देव दैववाद याला मान्यता नाही. तर नंतर पुढे एवढं छान काम केलेलं आहे त्यामुळे पुढे त्यांना देव मानलं गेलं असं इतिहासाचं म्हणणं असतं. तर ही जी घटना आहे हा जो प्रसंग आहे अशा प्रसंगातून आपण अशा प्रकारचे आदर्श आहेत किंवा उदाहरण आहेत ते आपल्यासमोर घेऊ शकतो. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये फक्त तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचाही विविध अंगांनी सहभाग असू शकतो. आता तो कसा आहे काय पाहूयात आपण. उदाहरणं आहेत पुढे आपल्याकडे. संग्रहालये आहेत, प्राचीन स्थळे आहेत. यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्वाचा असतो. सर्वांचाच, सर्वसामान्य लोकांचा. जे आपण कुठे फिरायला वगैरे जातो त्यावेळी प्राचीन स्थळांना आपण भेट देत असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासाची आवड वाढीस लागते. म्हणजे शहाजहानने काश्मीरला धरतीचा स्वर्ग म्हटलं. हे जे त्याने म्हटलेलं आहे ते का म्हटलं हे काश्मीरमध्ये गेल्यावर समजतं. आणि मग लक्षात येतं की अरे इथे हे लोक का फिरायला यायचे, याला हे वर्णन का केलं जातंय, हा तो विषय आहे. त्यामुळे पर्यटन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. समाज मनामध्ये इतिहासाची आवड निर्माण होते, जाणीव निर्माण होते आणि तसेच स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये ते सहभागी होऊ शकतात. एक उदाहरण पाहिजे श्री राम मंदिर अयोध्या. कोर्टाचा निकाल वगैरे लागून आणि कोर्टाचा निकाल लागलेला आहे या संदर्भातील आणि त्यांनी कोर्टाने सर्व बाजू ज्या काही पक्षकार होत्या सगळ्यांचं समाधान केलेलं आहे बरं का. म्हणजे काही सगळ्या बाजू ज्या काही होत्या त्या सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही एवढी जमीन घ्या, तुम्ही एवढी जमीन घ्या, अशा त्या वाटून दिल्या जमिनी. त्यामुळे एकच बाजू अशी आपल्या हे करायची नाहीये. पण एक लक्षात घ्या की कारण इतिहासाचा विचार करत असताना आपल्याला तटस्थ राहणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपलं स्वतःचं शहर, स्वतःचं गाव इथे आपण भारतीय संस्कृतीचा विचार आपण करूयात. म्हणजे प्राचीन संस्कृती म्हणजे कुठल्या काळातील की ही जी घटना आहे, ही घटना साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 या 400 वर्षांच्या दरम्यान घडलेली आहे. असं मानलं जातं. आता असं मानलं जातं का? कारण की त्या पद्धतीने ते दिसून येतं. इसवी सन पूर्व 1000 मध्ये ऋग्वेद या ग्रंथाची निर्मिती झाली. त्यात एकही देवदेवता नाहीये. आणि इसवी सन पूर्व 500च्या काळामध्ये साधारणपणे त्या काळामध्ये ही महाकाव्य वगैरे लिहायला सुरुवात झाली. महर्षी व्यासांचा उल्लेख जिथे आपल्या रामायण दिसून येतं.
म्हणजेच ही घटना त्यापूर्वी घडली असणार ना, त्या 400 वर्षांच्या दरम्यान. आणि त्याच्यातील आपल्याकडे जर पाहायचं झालं तर इयत्ता 6वी ला, म्हणजे एक छान उदाहरण पण सांगतो तुम्हाला मी. इयत्ता 6वी ला अजातशत्रू नावाचा राजा आहे. तर त्या अजातशत्रूचे पंजोबा, म्हणजे मगधचे राजा त्यावेळेचे जे होते पंजोबा, किंवा त्यांच्या आधीची पिढी आपण म्हणूयात, तर त्या पिढीमध्ये जयद्रथ नाही, जरासंध. जरासंध हा त्या गादीवर बसले, आणि जरासंध म्हणजे महाभारताशी संबंधित जरासंध, कृष्णाचा हाडवैरी. तर ह्या गोष्टी आपल्याला इतिहासातून अशा रीतीने बाहेर काढता येतात आणि पाहता येतं. हा, घटना छोट्या पातळीवर घडली, आज ती मोठ्या पातळीवर दाखवली जाते. तेव्हा असा तो सगळा विषय आहे. पण असे जे काही प्रकल्प आहेत, उपक्रम आहेत, त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो, जे काही नवीन होतील त्यामध्ये. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. इतिहासामध्ये घडलेल्या ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत, त्या घटनांशी संबंधित हा इतिहास असतो. घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची जी घडण आहे, ती घडण त्या घटनांवरच आधारित असते. जे भविष्यात भूतकाळात घडले त्याच्यावरच आजचा काळ अवलंबून असतो. कसा काय? एक उदाहरण पहा समोर. बघा, आता हे काय सर? तर हे असं आहे, की ज्या वेळी विश्वाची निर्मिती झाली, सूर्याची निर्मिती झाली, त्यावेळी आजूबाजूला असे अनेक लावा रसाचे तुकडे, किंवा असे प्रचंड ऊर्जा असणारे, लावा असणारे असे काही गोळे, दगड म्हणूत आपण, तिथे काही फिरत होते. उल्का उल्का म्हणजे खाली पडतात ना, उल्का आपण म्हणतो. धूमकेतू जे काही आकाशात फिरताना आपले दिसतात ना, ते फिरत होते. हे जे काही आकाशामध्ये फिरत आहेत, हे सगळे एकमेकांना आदळत 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 पहा, तिथे एक मोठा आकार तयार होत चाललेला आहे. तो आकार म्हणजे पृथ्वी. होतोय ना परिणाम आपल्या जीवनावर. वर्तमानात परिणाम काय होतो, तर आज आपण हयात आहोत त्याचं कारणच ही गोष्ट आहे, ही घटना आहे. एक छानसं उदाहरण पण सांगतो. पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळी पृथ्वीचा वेग प्रचंड होता. पृथ्वी 8 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करायची, म्हणजे एक दिवस 8 तासांचा होता. त्यामुळे ती खूप उष्णता होती, खूप ऊर्जा होती. झालं असं, पृथ्वी आणि मंगळ यांच्या मध्ये एक ग्रह होता, जो ग्रह येऊन पृथ्वीवर आदळला. आता त्या सगळ्याचं मी व्हीएफएक्स किंवा त्याची माहिती न घेण्याचं कारण आहे, की आपला मूळ विषय इतिहास आहे, आपण भूगोलाकडे सरकेल तसे. तर तो जो आदळला आणि त्याचे जे काही तुकडे उडाले, तो ग्रह तर नष्टच झाला, पण पृथ्वी आणि तो ग्रह यांचे जे काही तुकडे उडाले, त्या तुकड्यांचं एकत्रीकरण होऊन त्यातून अशा एकत्रीकरण जे आहे ना, ते समोर दिसतंय, असं एकत्रीकरण होऊन त्यातून चंद्र तयार झाला. आणि एका बाजूला सूर्याचं गुरुत्वाकर्षण, दुसऱ्या बाजूला चंद्राचं गुरुत्वाकर्षण. चंद्र लहान असला तरी जवळ असल्यामुळे त्याचं वाढलेलं गुरुत्वाकर्षण, याचा परिणाम म्हणून पृथ्वीचा वेग कमी झाला, आणि 8 तासांऐवजी पृथ्वी जी आहे ती 24 तासांमध्ये फिरायला लागली. 24 तास लागायला लागले तिला प्रदक्षिणेला. आणि जेवढा वेग कमी तेवढं थंड होण्याचं प्रमाण जास्त, म्हणून आजच्या काळातील आपली सृष्टी आहे ती अस्तित्वात आहे. आता 8 तासात जर का पृथ्वी फिरत असती तर शक्य नव्हतं. पृथ्वी एक आगीचा गोळा बनून राहिली असती. पुढे राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये या घटना घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांची नावं फक्त दिली आहेत त्यामध्ये. तर त्याचं स्पष्टीकरण ऍक्च्युली पुढे आहे, म्हणून मी आता सांगत नाहीये, कारण त्या एकेका गोष्टीवर स्पष्टीकरण आहे. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र असा इतिहास असतो. प्रत्येक क्षेत्राचा एक स्वतंत्र इतिहास आहे. उदाहरणार्थ, की आता सरांची मिशी आहे, सरांच्या मिशीचा इतिहास. सरांची मिशी म्हणण्यापेक्षा एकूणच मिशीचा इतिहास. सरांची मिशीचा इतिहास काही फार असणार नाही, मोठा असणार नाही, कारण ती फार काळापासून नाहीये. मिशीचा इतिहास. डोक्यावर जे पागोटे घातले जातात, जे फेटे घातले जातात, जी टोपी घातली जाते, त्याचा मूळ राजमुकुटापासून आलेला इतिहास. अंगावरची वस्त्र, या कपड्यांचा इतिहास. बघा ना तुम्ही, जे आपण जुन्या काळातील, समजा एखादा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आपण जर पाहिला,
आणि त्याच्यात जमतं एखादी शाळा पाहिली तर तुम्हाला शिक्षक कसे दिसतील तिथे? तिथे तुम्हाला दिसणारे शिक्षक असतील सदरा आहे, खाली धोतर आहे, अंगावर काळा कोट आहे, डोक्यावर एक टोपी आहे, हातामध्ये छडी आहे. येते लक्षात? पुढचा काळ. तुम्ही शाळेत आहात तिथला काळ पहा. तुमच्या शाळेमध्ये जे जुने शिक्षक आहेत, जुने शिक्षक जे रिटायरमेंटला आलेले आहेत, तर असे जे शिक्षक असतात, हे शिक्षक कसे असतात? फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट. त्यातले जे नवीन शिक्षक दिसतात ते कसे दिसतात? जीन्स पॅन्ट, फॉर्मल शर्टला थोडस आधुनिक करण्याचा प्रयत्न आणखी ते केलं जातं. आणि आज मी तुमच्या समोर इथे ऑनलाईन शिकवत आहे, इथे मी टी शर्ट घालून बसलेलो आहे. तो हा पहा ना, हा शिक्षकांमध्ये सुद्धा, शिक्षकांच्या पेहराव सुद्धा हा बदल होत जातोय ना. तेव्हा हे पहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञानसंचय याचा स्वतंत्र इतिहास. शिक्षकांच्या पेहराव हा समजा तुम्ही मुद्दा घेतला तर याच्या ज्ञानामध्ये सुद्धा हा इतिहास आहे. असा अनेक प्रकारे इतिहास आपल्याला पाहता येतो. त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनामध्ये इतिहास संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाची वाटचाल जी आहे ती चाललेली असते आणि तशा पद्धतीने इतिहासाची संशोधन पद्धती आहे ती उपयोगी असते. आता वळूयात आपण त्या मूळ मुद्द्यांकडे, जे मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय, जे आपण पुढे पाहणारे ते मुद्दे. तत्वज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये इतिहासाचा असलेला संबंध, तंत्रज्ञान आणि उद्योग व्यापार याच्याशी असलेला विज्ञानाचा संबंध, व्यवस्थापन शास्त्र आणि कला याच्याशी असलेला विज्ञानाचा संबंध आणि मानव्य ज्ञान शाखा याच्याशी असलेला विज्ञानाचा संबंध, अशा पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला हा सगळा जो संबंध आहे तो पाहायचा आहे. त्यातलं आपण 40 मिनिटांचं पर्यंत आपण लेक्चर घेत आहे, अर्धा तास होऊन गेले, पण आपण 40 मिनिटांचं लेक्चर करूयात. आपण सगळे लेक्चर साधारणपणे तसेच ठेवूयात. पाहायचं झालं तर पहा, पहिल्यांदा आपण पाहूया तत्वज्ञान. विविध विचारसरणींचा उगम, त्या उगमामागची वैचारिक परंपरा, म्हणजे विचार काय होता त्या विचारांच्या मागे, त्या उगमाच्या मागे, ती परंपरा आणि त्याची वाटचाल समजून घेण्याचा इतिहास म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानाचा इतिहास जो आहे तो अभ्यासावा लागतो आणि त्यातलं पहिलं उदाहरण, आता बघा मी तुमच्या समोर 3 उदाहरणं ठेवणार आहे. तत्वज्ञान काय आहे ते पहा. जे तुम्हाला समोर दिसतात हे आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. विषय असा आहे की इंग्रज ज्यावेळी भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतावर राज्य करायची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये पहिली गोष्ट ही होती की आपल्याला भारतीयांनी आपलं म्हटलं पाहिजे तर आपण इथे राज्य करू शकतो. इंग्रज हुशार होते. मग भारतीयांनी जर आपलं म्हटलं पाहिजे तर आपल्याला त्यांच्यासोबत संबंध जोडावा लागेल. त्याच काळामध्ये जर्मनीचा एक मोठा विचारवंत होऊन गेला, मॅक्स मुलर. हा जो मॅक्स मुलर होता हा भारतीय संस्कृतीचा अभ्यासक होता. त्याने असं म्हटलं की जगामध्ये ज्या काही सगळ्या प्राचीन भाषा आहेत, जी मूळ एक प्राचीन भाषा होती, तिच्यापासून जगात काही वेगवेगळ्या भाषा तयार झाल्या. त्यामध्ये संस्कृत आली, इंग्रजी आली, जर्मन आली, इराणी भाषा आली, असं त्यांनी काही उल्लेख केले. त्यामुळे हा एकच समाज आहे जो समाज जगभरात विखुरला गेलेला आहे आणि यांना आर्य असं म्हटलं जातं. आर्य म्हणजे कोण? तर समान भाषा बोलणाऱ्या लोकांचा समूह. इंग्रज भारतात आले आणि ते म्हणाले, मॅक्स मुलरच्या या तत्वज्ञानानुसार हे स्पष्ट होतं की आम्ही आणि तुम्ही वेगळे नाही, इथे आर्यांचा इतिहास आहे, तर आम्ही आणि तुम्ही आमचे आपले सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला स्वीकारा. विरोध कमी होईल ना असं म्हटल्यावर.
आता न्यायमूर्ती रानडे आहेत किंवा त्यांच्या आधीची पिढी आपण म्हणूयात, यांनी हा विचार मांडला, ठीक आहे, मान्य, आम्ही मान्य करतो तुमची गोष्ट. जर आम्ही आणि तुम्ही एकच आहोत ना, तर पहिली गोष्ट ही सांगा, मग तुम्ही आमच्यावर राज्य का करताय? तुमच्यासोबत आम्हालाही राज्यकारभारात सहभागी होऊ द्या, तुमच्यासोबत आम्हालाही नोकऱ्या द्या, तुमच्या सोबत आम्हाला काम करू द्या. म्हणजेच इंग्रजांची विचारसरणी, त्या विचारसरणीला पॉझिटिव्ह राहून उभी केलेली भारतातील विचारसरणी, हे दोघं एकत्र आले आणि इंग्रजांच्या माध्यमातून भारतीयांना नोकरी देणं, भारतीय समाजामध्ये सुधारणा करणं, हा एक गट तयार झाला आणि हाच गट पुढे काँग्रेस पक्षामध्ये मवाळ गट म्हणून ओळखला गेला आणि तोच गट, मवाळ गट, त्याच गटामध्ये म्हणजे न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, असं करत करत आजच्या काळामधली आपण काँग्रेस पक्षाची जी वाटचाल आहे ती पाहतो. हा तो मूळ विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या वाटचालीचा इतिहास. दुसरी बाजू, स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं? आता न्यायमूर्ती रानडे जे आहेत, त्यांनी जो काही सगळा विचार मांडला, त्याचं सगळ्यात मूळ कुठे सापडतं आपल्याला? ते सापडतं राजा राममोहन रॉय यांच्या ब्राह्मो समाज या संकल्पनेमध्ये. स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं? यांनी या विचारांना विरोध केला. ते असं म्हणाले की तुमचा आणि आमचा काही संबंध नाही, तुम्ही निघा. हा, आमच्यामध्ये चुका आहेत, आमच्यामध्ये दोष आहेत, आमच्यामध्ये अंधश्रद्धा आहेत, आमच्यामध्ये वर्णव्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, त्यातले भेदभाव आहेत, ते चुकीचे आहेत, दूषित आहेत, स्त्रियांविषयी आमच्याकडे अन्याय केला तो, हे सगळं आम्हाला मान्य आहे. पण हे तुम्ही नाही सांगायचं आम्हाला, तुम्ही निघा, तुम्ही विदेशी आहात. ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या आम्ही करू, आमच्यामध्ये करू, तुमचा संबंध नाही. इथून सुरुवात झाली आर्य समाजाच्या विचारांची. हाच विचार आपल्याला पुढे चालून दिसतो, तो म्हणजे लोकमान्य टिळकांकडे. तोच विचार पुढे येतो जनसंघ, तोच विचार पुढे येतो आजच्या काळातली भारतीय जनता पार्टी, भाजपा. विचारसरणीचा उगम, त्यामागची वैचारिक परंपरा आणि त्याचा इतिहास, या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पुढे बघा, महात्मा ज्योतिराव फुले. फुले असं म्हणतात, ब्राह्मो समाज किंवा आर्य समाजाचं जे म्हणणं आहे त्याच्यानुसार तुम्ही आर्य आहात, जे तुम्ही बाहेरून आले आहेत असं जर का तुम्ही म्हणत असाल, तर आम्ही इथले मूल निवासी आहोत. त्यांचा विचार सांगतोय आम्ही. तुम्ही आर्य आहात तर आम्ही अनार्य आहोत. आणि न्यायमूर्ती रानडेंचं जे म्हणणं होतं की हे सगळं चुकीचं चाललं, ते चुकीचं आहे, ते नष्ट करून टाका. चुकीचं आहे ते इंग्रजांच्या माध्यमातून आपण सुधारणा करू. स्वामी दयानंद सरस्वतींचं असं म्हणणं होतं की आमचा जो सगळा भारतीय संस्कृतीचा, भारतीय समाजाचा हा जो इतिहास आहे, या इतिहासामध्ये काही भागामध्ये विष पेरलं गेलं हे मान्य आहे, तेवढा भाग बाजूला करा. त्याच्या मागे वेद आहेत आणि वेद आहेत ते पवित्र आहेत, त्याच्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही. वेदांमध्ये कुठल्याही पद्धतीचा, आपल्या अंधश्रद्धा नाही म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की त्यामध्ये आपल्याला एक समाज दुसऱ्या समाजावर अन्याय करेल असं काही सापडणार नाही. त्यामुळे वेदांकडे परत चला, असं त्यांचं म्हणणं आहे. महात्मा फुले म्हणतात, जर तुम्ही जेवणाचं समजा एक ताट आहे, त्या ताटाचा काही भाग विषाने युक्त आहे, विषयुक्त आहे आणि काही भाग शुद्ध आहे असं नाही म्हणता येणार.
ते पूर्ण ताटच बाजूला ठेवावं लागेल. आणि त्यामुळे ही संकल्पना मांडतात महात्मा फुले, की तुम्ही जो विचार मांडता आहात दोघे जण, त्याच्याशिवाय इथे खूप मोठा समाज आहे, की जो समाज दारिद्र्य अवस्थेत, गरिबी अवस्थेत पिचला गेलेला आहे हजारो वर्ष, किंवा त्याचाही काहीतरी इतिहास आहे. त्यांनाही पुढे येण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि मग ते उभा करतात सत्यशोधक समाज. महात्मा फुले यांचा विचार, मग पुढे फुले, शाहू, आंबेडकर, आणि आंबेडकरांनी जीवनाच्या अखेरच्या काळामध्ये जाहीर केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, म्हणजे ऍक्च्युली त्यांच्याकडून नाही स्थापन झाली, किंवा तो फक्त विचार त्यांनी मांडला. आणि नंतर मग त्याचे झालेले गट, जसं आपल्याला माहिती आहे आठवले गट आहे, रामदास आठवले, त्यानंतर त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर वगैरे वगैरे असे अनेक गट आहेत. किंवा ही चळवळ आहे ती दक्षिण भारतामध्ये गेली. दक्षिण भारतामध्ये अनेक पक्ष उभे राहिले, या पक्षांनी राज्य चालवलेली आहेत. तेव्हा अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारसरणींचा उगम होतो. त्यामुळे काहीतरी वैचारिक परंपरा असते आणि त्याचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागतो. आम आदमी पार्टी उभी राहिलेली आहे, आप. त्यामागे काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या तत्कालीन घोटाळ्यांच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलं, उठाव केला. कोळसा घोटाळा, हे घोटाळा, ते घोटाळा, रामलीला मैदानामध्ये उभे राहिले. त्यानंतर पक्ष पूर्ण झाला आणि म्हणजे पक्षाची निर्मिती झाली. मग काही लोक पक्ष नको होता, म्हणजे पक्ष करायची गरज नाही, आपण फक्त सामाजिक कार्य केलं पाहिजे असं म्हणणारी माणसं ती बाजूला पडली. मूळ नेतृत्व अण्णा हजारे बाजूला पडले, बाहेर पडले तिथून. अरविंद केजरीवालांनी नेतृत्व घेतलं. त्यांच्याशी नाराज असणारी काही लोक नंतर बाहेर पडली. त्यामध्ये कुमार विश्वास सारखे नेते आहेत, किंवा किरण बेदींसारखे नेते आहेत. वेगवेगळा विषय आहे. पण एक विचारसरणीचा उगम झाला की भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्हाला उभं राहायचंय. त्यामागे वैचारिक परंपरा एक उभी राहिली. 10 वर्षांचं आहे ना, लगेच लक्षात येईल म्हणून सांगितलं. कारण या तिघांचा काळ म्हणजे खूप जुना आहे. जो ब्राह्मो समाज मी तुम्हाला सांगितला त्याचा काळ 1829 ची सुरुवात आहे. 1828 ची आणि 1829 ची. त्या 1828 मध्ये विचार, 29 ची स्थापना. आर्य समाज 1875. सत्यशोधक समाज 1873. तेव्हा अशा पद्धतीने हा सगळा इतिहास जो आहे तो आपल्याला पाहावा लागतो. ठीक आहे. तर फक्त तत्वज्ञान ही एकच गोष्ट, एकच बाजू आपण आता पाहिलेली आहे. पुढचा जो भाग आहे तो आहे, ठीक आहे, आपण तत्वज्ञानाचा मुद्दे आहे ते पूर्ण करून घेऊयात. इतिहासाचे तत्वज्ञान आहे ते समजून घेताना हे तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झालेले आहे त्या भाषेचा उपयोग इतिहासासाठी केला जातो. आता हे पहा, केसरी वर्तमानपत्र मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. तारीख 4 माहे ऑक्टोबर सन 1881. दिनांक लिहिण्याची पद्धत पहा. 1881 साली ज्यावेळी केसरीची सुरुवात झाली, टिळक, आगरकर, चिपळूणकर, नामजोशी ही मंडळी ज्यावेळी या वर्तमानपत्रामध्ये लिहित होती सुरुवातीला पहिल्या वर्षात, तेव्हा ते अशा पद्धतीचं होतं. आणि इथली वाक्यरचना फक्त मी तुम्हाला दाखवतोय बघा. कोल्हापूर छत्रपती महाराजांची सध्याची अशा स्थितीत अपकीर्ती ऐकून पाषाण हृदयाच्या देखील काळिजास घरे पडतील. असे असता आमचे परमदयाळू नामदार फर्ग्युसन साहेब व धर्ममूर्ती ने नामदार लॉर्ड रिपन साहेब अजून निद्रित कसे. कोल्हापूरच्या अनाथ प्रजेने व आम्ही वर्तमानपत्रांनी केलेला टाहो अजून त्यांच्या कानी गेला नसेल काय. महाराजांचे प्राण जाऊन शव हाती आल्यावर आमचे लॉर्ड साहेब जागृत होणार काय. शब्द पहा. छत्रपती शिवाजीराजे यांच्या संदर्भातील ही घटना आहे. कायमस्वरूपी मनुष्यभक्षक ठीक आहे, सगळं काही तुम्ही आहे तुमच्या समोर, तुम्ही वाटल्यास पॉज करून वाचा. पण ही रचना आहे, ही शब्दरचना आहे.
तत्वज्ञान म्हणजे तेव्हाचा इतिहास आणि आजचा केसरी पहा. आजचा म्हणजे नवीन काळातला. आता याची तारीख फारशी काही डिटेल दिसत नाहीये, पण बातमी तशी आहे बघा. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला झटका. भारताच्या बाजूने लागलेला जो न्यायालयाचा निर्णय आहे त्याच्या संदर्भातील माहिती फ्रंट पेजला दिलेली आहे आणि पाकिस्तानला विरोध झालेला ही गोष्ट मांडलेली आहे. टिळकांचा फोटो आहे, 137 वर्ष दिसत आहे. बंगालच्या उपसागरात मान्सून लवकरच सक्रिय, फक्त माहिती दिलेली आहे. अभिनेत्री रीमा लागू काळाच्या पडद्याआड, माहिती दिली आहे निधनाची. ठीक, एवढ्या 3 बातम्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे बघा, इथे माहिती देण्यावर भर आहे. आतमध्ये काही पानं आहेत की जिथे मत मांडलं जातं, अग्रलेख असतो जिथे स्वतःचं मत वगैरे मांडलं जातं, सगळ्या गोष्टी आहेत. इथे बघा, इथे ती भाषा बघा. महाराजांचे प्राण जाऊन शव हाती आल्यावर आमचे लॉर्ड साहेब जागृत होणार. म्हणजे तत्कालीन राष्ट्रपतीला उद्देशून लिहिल्यासारखं वाक्य येते. तत्वज्ञान, तत्वज्ञानाचा इतिहास आणि त्याचा हा प्रवास इथून ते इथपर्यंतचा. पुढचा जो भाग आहे तो आहे विज्ञान आणि या संदर्भातील माहिती आहे ती आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहे. आताच जाहीर करून टाकतो, सोमवारी आपलं लेक्चर असेल. सोमवारी सकाळी लेक्चर घेईल मी 9 वाजता. धन्यवाद. बरं, मी जरा थांबतो. समजा कुणाला काही शंका असेल काही तर ती विचारून घ्या. काही अडचण असेल, शंका असेल तर विचारून घ्या. चॅट बॉक्स ओपन करतोय मी. ठीक आहे. थोडक्यात काही शंका नाही असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. चलो, थांबूयात. तुम्ही पहा, आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा, भाऊ बहिणींना सांगा. कष्ट आहेत आपले एवढे सगळे, मेहनत आहे, तर त्याचा वापर होऊ द्यात, फायदा होऊ द्यात. पुढच्या वर्षी 11वीला गेल्यावर थोडीच कोणी बघणार आहे. मग या वर्षीच फायदा होऊ द्यात. ठीक आहे, थांबूयात आपण. धन्यवाद.